नमस्कार. ज्या निवडणुकीची प्रतीक्षा सर्व ग्रामीण भागातल्या जनतेला होती, ती अशी ग्रामीण भागातली जी नाळ जुळलेली आणि एक समाजकारणाने राजकारणाची एक दिशा देणारी निवडणूक म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आज तारीख जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये चालू असणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या लागलीच आता लगेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. एक शहर, त्यानंतर महानगर, त्यानंतर ग्रामीण भाग अशा पद्धतीने हे निवडणुकीचं चक्र चालू आहे. आता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची तारखा जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये 12 जिल्ह्याची आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका आजच्या तारखेमध्ये जाहीर केलेल्या आहेत. या तारखेमध्ये 16 तारखेला अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. साधारणतः 16 ते 21 या तारखेमध्ये अर्ज दाखल होणार आहे. त्यानंतर अर्जाची छाननी ही 22 तारखेला होणार आहे आणि त्यानंतर अर्ज माघारी घेण्याची तारीख असेल 27 आणि 5 तारखेला मतदान होणार आहे आणि 7 तारखेला निकाल लागणार आहे. अशा पद्धतीनं ही निवडणूक होणार आहे. साधारणतः ज्या दिवशी महानगरपालिकेचा निकाल लागेल 16 तारखेला, त्या दिवसापासून अर्ज दाखल करण्यास म्हणजेच पुढला टप्पा चालू होणार आहे. साधारणतः यामध्ये 12 जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आहे जालना आहे, पुणे आहे, परभणी आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर बीड आहे, सातारा आहे, सांगली आहे, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे आणि सांगली आहे आणि त्यानंतर धाराशिव आहे. अशा पद्धतीने हे 12 जिल्ह्यांची आणि 125 पंचायत समितीची निवडणूक आहे. यामध्ये आता पाहूया पुढं की कोण कुणाला उमेदवारी देतात आणि कशा पद्धतीने लागलीच हा टप्पा आहे. त्यामुळे इच्छुकांच्या बाहुगर्दीमध्ये पाहूया कोणत्या पक्षाकडून कोण उभारते आणि कोण कुठल्या पक्षाकडे जाते. पुन्हा एकदा पक्ष बदल होतोय का किंवा निष्ठावंताला संधी दिली जाते का, याच्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करून कमेंट करा. कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सूचना द्या. आम्ही विविध टप्प्यातल्या निवडणुकींचं वेगळ्या पद्धतीनं राजकीय विश्लेषण केलेलं आहे आणि ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोण इच्छुक आहे याचासुद्धा आपण उद्याच्या भागापासून डायरेक्ट थेट प्रत्येक जिल्हा परिषद गटानुसार धाराशिव असेल किंवा इतर भागातल्या जे इच्छुक आहे त्यांची आपण मांडणी करणार आहोत. आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांना सूचना आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सूचना कळवा. धन्यवाद.